पुढचे काही दिवस त्याला दुसरा अंकुर फुटणार नाही. पण जर अतिरिक्त तापमान वाढलं, चाळीमधलं दमट हवा वाढली, वाऱ्याचं आवेगन ज्याला म्हणतो किंवा एअर फ्लो म्हणतो, तो जर कमी झाला तर अशा कंडिशन्स तयार होतात की ज्याच्यामुळे कांद्याची निद्रित अवस्था मोडते, कांदा जागा होतो म्हणजे काय, तर त्याला परत मोड यायला सुरुवात होतात. आता जेव्हा कांदा वापरतो स्वतःच अन्न खायला लागतो आणि कांदा मग त्याला तुम्ही हात लावला तर तो ठिसूळ होऊन जातो, पूर्ण मोड. आणि ज्या ज्या कांद्याला मोड येतात तो कांदा हमखास 90% खराब होतोच पुढे, कारण त्याचं तोंड उघड होतं, त्याच्यावर किटाणूंचे अटॅक वाढायला लागतात. तर ही एक साखळी आहे. तर या 3 आणि 4 प्रकारे कांदा खराब होत असतो. तर मग कांदा खराब होऊ न देणं असं करायचं असेल तर आपल्याला अशा परिस्थिती तयार कराव्या लागतात आर्टिफिशियली, की ज्या कांद्यासाठी खूप